केंद्र सरकारच्या जनकल्याणाच्या योजना राबविण्यासाठी खासदार आमदारांचे नियंत्रण असलेले दिशा समितीची बैठक आज दिनांक 11 जून रोजी नियोजन भवन सोलापूर येथे दिशा समितीचे अध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे व सहअध्यक्ष खासदार ओमराजे निंबाळकर, सहअध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच सदस्य आमदार सुभाष देशमुख, सदस्य आमदार अभिजित पाटील तसेच सदस्य सचिव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्ह्यातील विविध खात्याच्या प्रमुखांच्या उपस्थितीत संपन्न झाली। दिशा कमिटीमध्ये आढावा आणि चर्चा झालेले विषय याप्रमाणे: पीक कर्ज जिल्ह्यातील नॅशनल बँक व प्रायव्हेट बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना त्यांचे सिबिल पाहून प्रकरण रद्द करू नये ही अट रद्द करण्यात आलेली आहे। प्रत्येक बँकेच्या शाखेकडे कोणत्या गावाचे पीक कर्जासाठीचे किती अर्ज आले आहेत याची यादी तसेच या यादीपैकी किती जणांचे प्रकरण मंजूर केले व किती जणांचे नामंजूर कोणत्या कारणामुळे केली या संपूर्ण बाबींचा तपशील जिल्ह्यातील सर्व खासदारांना व आमदारांना द्यावा असे आदेश देण्यात आले। वर्ग 2 जमीन: ज्या शेतकऱ्यांच्या वर्ग 2च्या जमिनी आहेत त्यांना पीक कर्ज नाकारल्याचे भरपूर प्रकरण समोर आले आहेत। शेतकऱ्यांची वर्ग 2ची जमीन जरी असेल तरी त्यांना पीक कर्ज द्यायला पाहिजे असे शासनाचे आदेश असताना बँक मॅनेजर मनमानी करतात, ते थांबवण्याच्या सक्तीच्या सूचना या बैठकीत देण्यात आला। प्रायव्हेट बँकांमध्ये शेतकऱ्यांचे नवीन अकाउंट काढणे: केसीसी योजनेचे प्रायव्हेट बँकांमध्ये अकाउंट खूप कमी प्रमाणात उघडण्यात आल्याच्या समोर येत आहे। तसेच केसीसी योजनेमधून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 5 लाखाचे कर्जाचे लिमिट असताना त्यांना 2 लाख दिले जातात। BLBC बैठक: पीक विमा देत असताना लहान शेतकरी व मोठे शेतकरी कोणत्या आधारावर ठरवले जाते? बँकांनी असा भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना लागणारे पीक कर्ज मंजूर करावे। BLBC दत्तक गाव बदलण्याचा अधिकार आहे। ज्या बँकेकडे गाव दत्तक आहे त्या बँका तेथील 2-4 नागरिक डिफॉल्ट असल्याने पूर्ण गावातील नागरिकांना इतर कर्ज नाकारतात। अशा बँकांवर जिल्हाधिकारी महोदयाने तात्काळ कारवाई करावी। घरकुल ज्या जागी आहे त्यांना नियमित करा। पंतप्रधान आवास योजनेतून मंजूर झालेले भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना गायरांची जमीन जिल्हाधिकारी महोदय 31 मे पर्यंत उपलब्ध करून देणार होते, परंतु ते पूर्ण झाले नाही। यावर जिल्हाधिकारी महोदयांनी प्रत्येक गावाचा लाभार्थ्यांचा डाटा कलेक्शनचे काम चालू आहे, त्यावर येत्या 2 महिन्यांमध्ये त्यांना जागा देण्यात येईल। सोलापूर शहरातील ज्या ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये देण्याचे पाणी मिस होते किंवा इतर कारणामुळे दूषित पाणी पुरवठा होत आहे अशा ठिकाणी वॉशआउट घेण्याचे ठरले होते, याबद्दल काय कारवाई झाली आहे? यावर मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महापालिकेने सद्यस्थितीत 4 इंडोस्कोप मशीन खरेदी केले आहेत आणि त्या माध्यमातून अचूक चाचणी करण्यात येणार आहे। त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत। ज्या ठिकाणी पाईपलाईन बदलण्याची आवश्यकता आहे त्या बदलण्यात येणार आहेत असे सांगितले। जगजीवनराम झोपडपट्टीसारखी घरकुल योजना करावी: सोलापूर शहरातील 30% भागामध्ये झोपडपट्टीवासी रहिवास करतात। त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता केंद्र शासनाच्या IHSDP सारख्या योजनेचा आराखडा तयार करून तो राज्य केंद्र सरकारकडे सादर करावा अशा सूचना दिशा समितीचे अध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे यांनी मनपा आयुक्त यांना केल्या।